नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकांनंतर ऐतिहासिक वळण आले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच संयुक्त भाषणात भारतीय जनता पक्षावर मोठा हल्ला चढवला। दोन्ही भावांनी स्पष्टपणे सांगितले की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कट रचणारे आता केंद्र आणि राज्य पातळीवर सत्तेत आहेत। राज ठाकरे यांनी इशारा दिला की जर भाजपला महानगरपालिकांमध्येही सत्ता मिळाली तर मराठी लोक पूर्णपणे शक्तिहीन होतील। ते म्हणाले, आम्ही स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही तर महाराष्ट्राच्या अभिमानाचे आणि मराठी लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत। राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की बाहेरील लोक येथे केवळ उपजीविकेसाठी येत नाहीत तर ते स्वतःचे मतपेढी आणि मतदारसंघ स्थापन करत आहेत, ही चिंतेची बाब आहे। कठोर भूमिका घेत राज ठाकरे म्हणाले की सध्याचे वातावरण संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यानच्या वातावरणासारखेच आहे। त्यांनी दावा केला की त्यावेळी गुजरातला मुंबईचा भाग हवा होता आणि आजही मुंबई राज्यापासून वेगळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ते म्हणाले की एक जुनी जखम पुन्हा उघड होत आहे। जर आपण महानगरपालिका संस्थांवरील नियंत्रण गमावले तर मराठी मानसिकता संपून जाईल। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि त्यांच्या विकासाच्या दाव्यांना ढोंग म्हटले। ते म्हणाले की हा अनियोजित विकास आहे जो प्रगतीकडे नाही तर विलासाकडे नेईल। सरकारला स्वतःला काय म्हणायचे आहे किंवा करायचे आहे हे माहीत नाही। उद्धव यांनी आरोप केला की सत्तेत मराठी चेहरे असूनही त्यांना जनतेची काळजी नाही आणि ते फक्त मोठ्या कंत्राटदारांसाठी काम करत आहेत। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।